नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू सुरू झालेली आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडी देखील बैठकांवर बैठका घेऊन आपलं नेतृत्व कोणी करायचं, भावी पंतप्रधान पदाचा चेहरा द्यायचा की नाही द्यायचा, मोदींच्या लाटेसमोर आणि भाजप आणि एनडीएला कसं थोपवायचं, या सगळ्या गोष्टींवर विचार मंथन करत आहे. इंडिया आघाडीनं जवळपास देशातील 26 पक्षांसोबत किंवा त्यापेक्षा अधिक छोट्या मोठ्या पक्षांसोबत आघाडी केलेली आहे आणि मोदींसमोर एक आव्हान उभा करण्याचा या सर्वच पक्षांनी चंग बांधलाय. दुसरीकडे एनडीएनं मात्र जवळपास 39 पेक्षा अधिक पक्ष एकत्र बांधत गेल्या 10 वर्षापासून आपली निरंकुश सत्ता देशावर कायम ठेवली आहे. आता नरेंद्र मोदी यांच्यासारख्या लार्जर दॅन लाईफ इमेज तयार झालेल्या नेत्याला टक्कर द्यायची म्हणलं तर तसा तोडीसतोड नेता देखील विरोधी पक्षाकडे असला पाहिजे, जो मोदींच्या चेहऱ्याला टक्कर देईल आणि एनडीए समोर किंवा भाजप समोर तगडं आव्हान उभा करेल. मात्र इंडिया आघाडीची नेमकी अडचणच ही झालेली आहे की त्यांच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष किंवा प्रत्येक जो प्रादेशिक पक्ष आहे त्याच्या नेतृत्वाला असा एक भ्रम निर्माण झालेला आहे की तोच पंतप्रधान पदाचा सक्षम उमेदवार आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, त्यामध्ये नितीश कुमार आहेत, त्यामध्ये स्वतः मल्लिकार्जुन खरगे आहेत, त्यामध्ये ममता बॅनर्जी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्राचे जाणत्या राजे, ज्यांना पंतप्रधान पद कधीच मिळालं नाही, ज्यांची अतृप्त इच्छा आहे पंतप्रधान होण्याची, ते शरद पवार यांचाही यामध्ये समावेश आहे. नुकतीच इंडिया आघाडीची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ममता बॅनर्जींनी सगळ्यांसमोर एक प्रस्ताव ठेवला की मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीच्या वतीनं पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील आणि त्याचवेळी अनेकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. नितीश कुमारांनी तर थेट इशाराच दिला की अशा पद्धतीनं आम्हाला विचारात न घेता किंवा सगळ्या पक्षांना विचारात न घेता जर का निर्णय लादले जाणार असतील किंवा जाहीर केले जाणार असतील तर आम्हाला याबाबतीत विचार करावा लागेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालेले पक्ष आहेत ना, यांना सवत रंडकी झाली पाहिजे, नवरा मेला तरी हरकत नाही, ही यांची इच्छा आहे. म्हणजे यांना कुठून का होईना मोदी नकोयत आणि मग मोदी नकोयत तर कुणासोबतही आम्ही जायला तयार आहेत, कुणासोबतही आम्ही युती करायला तयार आहेत, आघाडी करायला तयार आहेत. मग त्यामध्ये पंतप्रधान कुणी का होईना आम्हाला त्यातही फरक पडत नाही, असा एकंदर नूर या सगळ्या पक्षांचा आहे. ना कुठला विचार आहे, ना कुठले तत्व आहेत, ना कुठलं मूल्य आहे. आणि जर का भारतीय जनता पक्ष हा गेल्या 10 वर्षापासून सत्तेत आहे तर त्यांचेही काही लूप होल्स असतील, त्यांच्याकडूनही काही चुका घडलेल्या असतील, त्यांनीही काही वेगळे निर्णय घेतलेले असतील ज्यामुळं जनतेचं नुकसान झालेलं असेल, प्रशासनाचं नुकसान झालेलं असेल, सरकारी तिजोरीचं नुकसान झालेलं असेल. या गोष्टींवर विचार मंथन करून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती तयार करायची. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणकोणत्या मुद्द्यावर भाजपला आपल्याला नामोहरम करता येईल या विषयावर चर्चा करायची. हे सगळं न करता इंडिया आघाडीचे नेते मात्र मोदींना पर्याय कोण द्यायचा यावर सध्या खलबत करताना दिसून येत आहेत. आणि या एकाच मुद्द्यावर सगळ्यात मोठी फूट किंवा सगळ्यात मोठा वाद हा या इंडिया आघाडीमध्ये होणार हे सांगायला कोणा भविष्यकाराची गरज नाही. या इंडिया आघाडीमधील प्रत्येक जो घटक पक्ष आहे त्या घटक पक्षाच्या नेत्याची अतृप्त इच्छा आहे आणि त्याला का कोण जाणे, पण प्रत्येकालाच असं वाटतं की आपण हे सक्षम आहोत, आपण आपल्या चेहऱ्याला बघून देशातील जनता ही इंडिया आघाडीला सत्ता हाती देईल, 300 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, बहुमताचा आकडा आपण सहजपणे पार करू, असं प्रत्येक जण सांगतोय. म्हणजे यामध्ये अरविंद केजरीवाल सुद्धा आले. अरविंद केजरीवाल हे स्वतःला पंतप्रधान पदाचे उमेदवार समजत जरी नसले तरी ते हा दावा करतायत की आमची 2 राज्यामध्ये सत्ता आहे, पंजाब सारखं राज्य आम्ही हातात घेतलेलं आहे.
आणि त्याच्यामुळं या सगळ्यांची धडपड सध्या एकच सुरू आहे, ती म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा. दुसरीकडं NDA मात्र निवांत आहे. नरेंद्र मोदी यांच्या इमेज खाली किंवा यांच्या इमेजवर आजपर्यंत 2014, 2019 निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यात मोठा विजय मिळवला. आता भाजपचं टार्गेट हे 350 पेक्षा अधिक भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून यावेत आणि NDAचे 400 पेक्षा अधिक खासदार असावेत असं आहे. आणि त्या दृष्टीनं अमित शहा असतील, JP नड्डा असतील, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांनी बैठका देखील सुरू केलेल्या आहेत. आणि त्या बैठकांमधून एकच स्ट्रॅटेजी ठरवली जाते की जी मोठी राज्य आहेत, मग त्यामध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, या मोठ्या राज्यांमधून जास्तीत जास्त म्हणजे 90 ते 95% उमेदवार हे भाजप आणि सहकारी पक्षांचे निवडून यावेत यावर भर दिला जाणार आहे. आणि या सगळ्या बैठकांमधून कुठेही इंडिया आघाडीला कसं डॅमेज करता येईल किंवा इंडिया आघाडीवर कुठं कशी टिप्पणी करता येईल यावर चर्चा सुद्धा होताना दिसून येत नाही, त्याच्या बातम्या सुद्धा येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की NDAचा अजेंडा हा सेट आहे. त्यांना मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवायच्या आणि उलटी बाजू ही इंडिया आघाडीची झालेली आहे की नेता कोणाला मानायचं यावरूनच एकमेकांची डोकी फोडण्याचा उद्योग या आघाडीमध्ये सुरू आहे. सुंदोपसुंदी सुरू आहे आणि ही सुंदोपसुंदी तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत एक नेता हा त्या ठिकाणी बसवला जाणार नाही. आता सगळा मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, यावर मोदी विरुद्ध राहुल अशी लढाई दाखवली जाते, पण प्रत्यक्षात काँग्रेसमधूनच राहुल गांधी यांच्या नावाला प्रचंड विरोध आहे आणि त्याच्यामुळंच मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्याचं नाव समोर आलेलं आहे. खरगेंची क्षमता, खरगेंचं म्हणजे एकंदरच देशभरात ते नेतृत्व देऊ शकतात का, त्यांचा चेहरा, यावर वेगळ्या चर्चा होत राहतील. पण आज तरी मोदींना टफ देऊ शकेल, मोदींना टक्कर देऊ शकेल, मोदींच्या समोर उभा राहू शकेल असा कुठलाही नेता हा इंडिया आघाडीकडे नाहीये. शरद पवारांनी नुकतंच 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलेलं आहे की अशाच पद्धतीनं 78 मध्ये देखील कुठलाही नेतृत्व, पंतप्रधान पदाचा चेहरा नसताना निवडणूक लढवली गेली आणि त्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं आणि मोरारजी भाई हे पंतप्रधान झाले. पण 1978 आणि 2023 यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, हे पवारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण 2023 मध्ये आता प्रत्येक तरुणाच्या आणि वृद्धाच्या हातात जो मोबाईल नावाचं एक खेळणं आलेलं आहे ना, आणि त्यावरचा जो सोशल मीडियावरचा जो काही धुमाकूळ आहे त्यामध्ये इंडिया आघाडी कुठंच दिसत नाही. दुसरीकडं भाजपनं अख्खं सोशल मीडिया हायजॅक केल्यासारखं वातावरण आहे आणि त्यामुळं आज तरी पवार जर का हा दावा करणार असतील की 78ची परिस्थिती पुनर्निर्माण होऊ शकते, तर असं होणार नाही. आणि पवारांनीच याच वक्तव्यासोबत एक वक्तव्य केलेलं आहे की सगळ्यांना विचारात घेऊन नेतृत्वाची निवड करणं आवश्यक आहे. सर्वमान्य नेतृत्व दिलं तरच मोदींसमोर आव्हान उभा करता येणार आहे. याचा अर्थ इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीचे फॉर्म भरेपर्यंत सुद्धा अशीच कुरबुर सुरू राहणार आहे आणि त्यांना शेवटपर्यंत मोदींसमोर आव्हान उभा करता येईल असा नेता देता येणार नाहीये. त्यामुळं 2024च्या निवडणुकीमध्ये काय निकाल लागतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. निश्चितपणे एक आहे की मोदींना जर का थोपवायचं असेल किंवा मोदी लाट जर का थोपवायची असेल तर विरोधी पक्षानं एक वज्रमुठ तयार करून त्यांच्यासमोर एक नेतृत्व देणं गरजेचं आहे. ते कोण असावं, काय असावं याच्यावर त्यांनी विचार करावा. तुर्तास तरी त्यांच्याकडं कुठलंही नेतृत्व नसल्यामुळे मोदींचा वारू कुणीही रोखू शकेल अशी परिस्थिती दिसून येत नाही.